माननीय संजय काका पाटील यांचं चिन्ह आहे कमळ. तरी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून माननीय संजय काका पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. गतिमान काळ 10 वर्षाचा, विकास चौकटी बाहेरचा. 10 वर्षात केली देशासह सांगलीच्या विकासाची भक्कम पायाभरणी. जनता पार्टी घटक पक्षाच्या महायुतीचे उमेदवार माननीय संजय काका पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आम्ही आज जत शहरामध्ये सर्वांनी मिळून या ठिकाणी पदयात्रेचं रॅलीचं नियोजन केलं होतं. आजच्या या रॅलीला प्रचंड मोठ्या प्रमाणात माझ्या सगळ्या माता भगिनी या ठिकाणी आल्या होत्या. मोठ्या प्रमाणात लोक आशीर्वाद देण्यासाठी आपल्या दुकानाच्या बाहेर थांबून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनमानसामध्ये आम्हाला आशीर्वाद लोक देत होते. आमच्यासोबत सर्व ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक, तरुण सहकारी, सगळेच या भागातील काकांच्या सोबत काम करणारे सर्व सहकारी या ठिकाणी आज यात्रेला उपस्थित होते. अतिशय चांगल्या पद्धतीनं ही यात्रा आज संपन्न झाली. खरं तर जत तालुक्यामध्ये जसं काकांचं होमग्राऊंड समजलं जातं तासगाव कवठे मंकाळ तालुका, तसं जत तालुक्याला दुसरं होमग्राऊंड समजायला काही हरकत नाही. कारण परवा अर्ज भरण्याच्या सभेला आम्ही ज्यावेळी सगळे एकत्र आलो होतो, तासगाव कवठे मंकाळ तालुक्यातून जेवढी लोकं आली होती तेवढीच या तालुक्यातून जत तालुक्यातून आली होती. इतकं जत तालुक्याचं काकांच्यावर आणि काकांचं असणारं जत तालुक्यावर प्रेम आहे. निश्चितपणानं या भागातून आणि परिसरातून काकांना चांगलं मताधिक्य मिळेल याच्या मनामध्ये, आमच्या मनामध्ये कोणाचीही शंका नाही. कारण सगळे जीवाभावाचे सहकारी रात्रंदिवस आज या ठिकाणी प्रयत्न करतायत, कष्ट करतायत. त्यामुळं येणारा विजय हा निश्चित आहे. तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी लढाई समजून आम्ही चांगल्या पद्धतीनं आज गावागावामध्ये, प्रभागामध्ये, लोकांच्यामध्ये या ठिकाणी मिसळून आम्ही प्रचाराचं चांगल्या पद्धतीनं नियोजन करत आहोत. येणारा विजय निश्चितपणानं काकांचा असेल यात कुठलीही आम्हाला सगळ्यांना शंका वाटत नाही. कारण या भागामध्ये झालेली विकास कामं, या भागामध्ये झालेले रस्ते, पाण्याचे प्रश्न, भारतीय जनता पार्टीची या ठिकाणची असणारी सर्व ताकद ही विचारात घेतात. जत तालुक्यामधून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आदरणीय काकांना आपल्याला लीड मिळालेलं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल.